करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या सहलीला जायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार. तर मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. अष्टपैलू कलाकार अभिजित चव्हाण, रोमॅन्टिक यंग मॅन संतोष जुवेकर, विनोदाचा एनर्जेटिक स्टार कुशल बद्रिके, महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी, बालकलाकार अबीर सुर्वे आणि अतिशय संवेदनशील दिग्दर्शक विजू माने सर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मामाच्या गोव्याला जाऊयाविषयी भरपूर काय काय जाणून घ्यायचंय, पण आता वळणार आहोत प्रहसनांकडे. मंडळी, एका पोलीस स्टेशन मध्ये आली आहे एक विचित्र तक्रार. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाची कारवाई अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. काय भोजने मामा, काय म्हणते? मस्त सूर लागलाय. हा, ते असंच आपलं कामत नाही विरंगुळा. मला ऐकवत होतात गाणं. हा, ते आमची मिसेस आपल्या ड्युटीतनं काही वेळ मिळत नाही, मग वेळ मिळेल तसं आपलं त्यांना गाणं ऐकवतो. ते गाण्यावरतीच खुश होतात. खरंय खरंय. नाही नाही, ड्युटीत हा गोंधळ होतो आपला. बरोबर आहे. एक काम करूया, काय? चला आज आपण दोघं एकत्र गाऊया. नको साहेब. म्हणजे रजिस्टर पूर्ण करायचं राहिलं ना, ते तेवढं करून घेतो. हा हा, काम काम करा, नंतर करूया आपण, हरकत नाही. भोजने मामा, हा, ते रफी साहेबांचं गाणं कुठलं होते? कुठलं? ना, 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 ना. नाही 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 नाही, नाही. तो एरियाच नाही आपला. म्हणजे साहेब लक्षात आहे ना, आज आपल्याला बाजारपेठेत राऊंडअपला जायचं अरे आहे. हो, तो नाही नाही, करेक्ट आहे करेक्ट आहे. नाही, मी सकाळपासून अडकलो, मी त्याच्यातच माझा लूप लागलाय. ते मन्नाडेंचं पण एक गाणं आहे बघा. नाही 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 साहेब, नाही नाही, नको. मी म्हटलं ना, आपला एरियाच नाही तो. आणि मन्नाडेंपर्यंत तर नकोस. हो? आपल्याला फक्त ईशाडेंपर्यंत ओके. इवन ना, तुम्हाला सांगतो, किशोरदांचं पण एक गाणं आहे, अडगे हो. वाचवा वाचवा साहेब, वाचवा. साहेब म्हटलं ना, थांबवा तुम्ही. वाचवा वाचवा म्हणतायत लोक. हो भोजने, गाण्यामुळे ना कोणतरी कोण आहे? ऐका तरी गुरुजी. एक मिनिट. काय चाललंय? पोलीस स्टेशन आहे, कळत नाही का? मला वाचवा हो साहेब. काय झालंय या का? तिघांपासून मला वाचवा. अहो, हे खून करतील हो. ए, का रे? नाही साहेब, हे आमचे गुरुजी आहेत आणि शेषा गोरोचा कोण कसा करणार? नाही नाही, हे बघा साहेब, ऐका ना माझं. नाही, मला कळतंय मी काय म्हणतोय. हे गायन कलेचा खून करताय तो साहेब. म्हणजे आता मी लीलाधर शास्त्री जोशी. नमस्कार. मी इकडेच राहतो. हां. मी संगीत शिक्षक आहे. अरे हो 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 हो, संगीत शिक्षकात. हां. माफ करा, मी तुम्हाला गुरुजी बसाना. हां. खरंच मला माफ करा, माझं अहो, इथे हात लावता तो. सॉरी. हा नाही नाही, खूप वर्ष झाली ना, म्हणून ते माझा संगीतासोबत खूप जवळचा असा नाही. माझा संबंध आहे. नाही नाही, नाही, ठीक आहे. काय 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 झालंय काय? नाही हो, मी तेच तुम्हाला सांगतोय. अहो, हे तिघं मागे लागले तो माझ्या. हे गायन कलेचा खून करायला निघालेत. वाचवा साहेब, वाचवा, खरंच वाचवा. नाही हो मनोज, तसं नाही हो. ऐका ना मनोज. ए, याच्याकडे शिकायला गेलो होतो. काय म्हटलं ना शास्त्री भाऊ, तुम्ही नेमकं काय ते सांगा. मी सांगतो, आम्हाला यांच्याकडून गाणं शिकायचं आहे, पण शिकवतच नाही आहेत. आणि आम्ही त्यांची फी सुद्धा भरलेली आहे साहेब. ए, पोपट कोणी आणलं रे? हा, पोपट कोणी आणलाय? हा बोलतोय. आमच्या नावातच गाणं आहे. सुरेल, मल्हार, स्वरगंधार. निगम हवा.
बघितलं साहेब, हे असं आहे. कसं शिकू गाणं सांगा मला. सर तुम्ही मनापासून शिकवा, आम्ही मनापासून शिकू. अहो साहेब, याच्यापेक्षा खऱ्या पोपटाला शिकवीन हो मी. अहो तो शिकेल, तो शब्दोच्चार त्याचे स्पष्ट येतील याच्यापेक्षा. साहेब असं बोलतात, गाणं माझ्या रक्तात आहे साहेब. एक मिनिट तुमचं नाव काय म्हणालात? स्वर्गंधार. वा वा, म्हणजे तुमचा जन्म हा गायनासाठी झालेला आहे. धन्यवाद साहेब. नाही का? नाही नाही, बोलू नका बोलू नका. फक्त गा. हं? ताण पडतो ना. हा चालेल. नाही, नाही, बोलू नका, फक्त गा. एक मिनिट शास्त्री बुवा, मान्य आहे तुमच्याकडे कला आहे, बरोबर. पण हे तुमच्याकडे शिकायला आले आहेत ना, मग त्यांना ती कला शिकवा ना. शिकण्याचा हक्क प्रत्येकाला हो, आहे. आहे. मग तुम्ही तो हक्क त्यांच्याकडनं हिरावून घेऊ शकत नाही ना. मी आहे ना इकडे, मला बोलू दे. हा सॉरी साहेब, तुम्हाला माहिती ना माझं कसं होतं साहेब. कलावंतावर अन्याय होताना बघितलं की माझं रक्त खवळत हो, साहेब. कलावंताची भयानक अवस्था आहे साहेब. नाही हरकत 3 महिने पेमेंट देत नाही. कळलं थांबा, बोलतोय ना मी. हे बघा गुरुजी, हे बघा, बाकी तुमचा रिस्पेक्ट, प्रश्न तो अहो इथे हात लावता तो. हा हो, ते माझं झालं, खूप दिवस झाले. ऐका, हे बघा तुमचा बाकी रिस्पेक्ट. पण कसं आहे गुरुजी, तुम्ही क्लास उघडलायत, बरोबर. या मुलांनी फी भरले, हो. म्हणजे तुम्हाला गाणं यांना शिकवावं लागेल. हा, अजिबात नाही. अहो माणसाच्या आवाजात सुद्धा नाही ओरडत होतो. नाही, मी नाही शिकवणार. आणि यांची फी मी परत द्यायला तयार आहे. यांचं परतीचं तिकीट काढतो मी, जाऊ दे यांना. मी नाही शिकवणार. बघा साहेब, असं आम्हाला पाडून घालून बोलतात नेहमी. अरे घालून पाडून असतं रे. बघा व्याकरणाचेच वांदे तो. मी गाणं कधी शिकू यांना. एक मिनिट एकदा शिकवून तर बघा ना. फक्त गा. एक मिनिट. ओ भोजने, हे बघा शास्त्री बुवा, तुमच्याकडे गायनाची कला आहे, बरोबर. त्यांच्याकडे हे आहे, आ? हे झोळी आहे, हो. बरोबर. मग त्यांच्या झोळीमध्ये कलेचं दान टाका ना. नाही बरोबर आहे, पण त्यांची झोळी फाटकी आहे ना हो. त्यांची झोळी आणि गळा दोन्ही फाटलेला आहे. असं नका बोलू. आम्ही काहीच नाही केलं. गेलो गाणं फक्त. नाही, बरोबर, थांबा. शास्त्री बुवा, असं नाही करू शकत तुम्ही. प्रत्येक कलाकाराला शिकण्याचा हक्क आहे. तुम्ही तो नाही भोजने, हो. कलाकारावर. काय करताय? मी आहे ना इथे. काय फॅन्सी ड्रेस स्पर्धेत उभा आहे मी? आहे ना मी इथे. मला पटकन गरब्याच्या 10व्या दिवशी दिसलात. सॉरी साहेब, माझं तुम्हाला माहिती आहे ना, मला कलावंतावर अन्याय होताना बघितलं ना की रक्त खवळतं. हे बघा शास्त्री बुवा, तुमच्याकडे गायनाची कला आहे, बरोबर. त्यांच्याकडे हे आहे, आ? हे झोळी आहे, हो. बरोबर. मग त्यांच्या झोळीमध्ये कलेचं दान टाका ना. नाही बरोबर आहे, पण त्यांची झोळी फाटकी आहे ना हो. त्यांची झोळी आणि गळा दोन्ही फाटलेला आहे. साहेब, त्यांना गाणं शिकवायचं नाही, मग जाहिरात का केली? फी भरा, गाणं शिका. 15 दिवसात 5 गाणे. डमडम डिगा डिगा, मुंबई से आया मेरा दोस्त. अश्विनी ये ना ग. मामाच्या गावाला जाऊया. हॅपी बर्थडे टू यू. 5 गाणी शिकवतो बोलले, काही गाणं शिकवत नाही आम्हाला. साहेब मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो. तुम्ही बघा, 1-2 मिनिटं द्या मला. तुम्ही तुम्ही एक काम करा. तुम्ही ना एक सामूहिक सा लावा. काय अगदी सोपं आहे. सा लावा. बघा साहेब, मामा हो बघा. चांगला लावला की, चांगला लावला. काय प्रॉब्लेम आहे? साहेब हा सा चांगला लावला. थोडा 19-20 झाला, अहो, पण लावला त्यांनी. शास्त्री बुवा, शास्त्री बुवा, मला तुमचा मुद्दा लक्षात आला. आला ना? भोजने मामा, पण मला सांगा, पोरांनी सा लावला की नाही? नाही, बरोबर आहे साहेब, तुम्ही बरोबर बोलताय. फक्त काय आहे, त्यांनी वेगवेगळा सा लावला. म्हणजे सा नाही लावला, त्यांनी सा नाही लावला. साहेब मान्य आहे, थोडासा बाजूला सहा लावला आम्ही, पण आम्हाला शिकवलं तर आम्ही शिकू ना साहेब. काय बोलायचं सांगा. बाजूवाला सा असा सूर असतो का हो, मला सांगा. अहो गायन कला म्हणजे काय? आपल्या आवाजाच्या माध्यमातून संगीत तयार करणं, बरोबर ना? अहो किती मोठमोठे लोक आहेत आपल्याकडे. अहो त्या वसंत बहारमध्ये शैलेंद्र सिंगने काय लिहून ठेवलंय? सुर ना सजे क्या गाऊ मैं, सुर के बिना जीवन सुना. खरंय. आणि काय मन्नाडे साहेबांनी गायलंय हो.
मन्नाडे साहेब, वसंत बहार, सुरना सजे एक तरी माहितीये का सांगा बरं. सांगा, विचार. सर हे माहित नाही पण आम्हाला वहिनीच्या ओट्यावर चप्पल कुणाची दादा गेले का आम्हाला वहिनी चप्पल कुणाची हे माहितीये. वहिनी भाजी करगो वाटाण्याची लाल लाल टांबोट्याची हे माहितीये. आता मला सांगा ही गाणी नाही आहेत का साहेब. अरे अरे आहेत ना, ही गाणी आहेत, पण ती म्हणण्यासाठी सुद्धा नरड्यात सूर असावा लागतो, तो नाहीये तुझ्याकडे. असं नका बोलू सूर तुम्ही द्या ना आम्हाला. नाही हो साहेब, हे बघा, म्हणजे ही गाणी आहेत मला मान्य आहे, पण मी हे नाही ना शिकवत. मी क्लासिकल शास्त्रीय संगीत शिकवतो. ठीक आहे, त्यात टाका टांबाटा. काय सांबार करायचा आहे? हा? असं काय करता? अहो नाही साहेब, अहो त्याच्यामध्ये कशा चीज असते, बंदिश असते. आता हीच बंदिश बघा बरं. वा, हो, गा तर आधीच वा कराल. गा तर आधी. साहेब तोडीचे सूर असे आले ना तरी फार वेगळं वाटतं. हो. ऐका. शास्त्री बुवा काय सूर लागला हो तुमचा. अहो नाही मामा, अहो तुमचाही सूर अगदी पक्का आहे. साहेब साहेब नाही नाही, ही चीज फक्त माझी राहिली आहे. नाही पण मी आता नाही सोडत हिला. आता नाही सोडत मी. पण बसा ना. गुरुजी उत्तम गायलात. नाही, अहो इथे हात लावायचा असतो. नाही मग ऐका तुम्ही आहे. नाही मला माफ करा. नाही मी खूप वर्ष झाली. नाही केलं, माफ केलंच आहे मी तुम्हाला. आहे, तुम्ही उत्तम गायलात. अहो ऐका गुरुजी उत्तम गायले. हो, पण गुरुजी पाठांतराचा थोडासा प्रॉब्लेम आहे. पाठांतर. हो, म्हणजे बाकी उत्तम गायला आता हे ते सगळं उत्तम झालं. एकच वेळ सारखे आले. लंगर 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 भूक लागली हो. अहो शपथ ना. अहो, पुढचं गेलं पाहिजे होतं ना. नाही साहेब, अहो लंगर म्हणजे लंगर म्हणजे बेचकी हो साहेब. अच्छा. अहो, कृष्ण आणि गवळण मधला संवाद होतो. हो. हा म्हणजे कंकर या म्हणजे काय दगड. कंकर पण गायलात? शपथ, फक्त लंगर ऐकलं मी. कंकर कधी गायले? कंकर होता तर माफ केलं तुम्हाला. नाही पण गाणं उत्तम झालं. फक्त पाठांतराचं थोडस आहे. अहो, नाही साहेब, मला म्हणायचं काय ते बघा ना. म्हणजे आता मी गात होतो, मामांनी सूर जोडले, लक्षात आलं ना त्यांच्या गळ्यात आहे सूर. यांचं अहो काही नाही यांच्याकडे, सूर नाहीच गळ्यात. असं नका बोलू सर आहे काहीतरी आहे ना. काय जोड सर असं नका एक बोलू. मिनिट, काय बोलत तुम्ही? नाहीये यांच्या गळ्यात सूर नाही. मग चढवा. यांच्या गळ्यात सूर चढवा. यांच्या गळ्यावर फार तर फार सुरा चढेल साहेब. असं बोलतात सर. असं नाही. गुरुजी, प्रत्येकाचा गळा वेगळा असतो. तुम्ही समजून घेतला पाहिजे गळा. हे बघा, माझं बोलायला माझं फार पूर्वी, अगदी फार पूर्वी माझा गाण्याचा काही संबंधच नव्हता. काय बोलणे मामा? पूर्वी हा पूर्वी ना. हा नव्हता. अहो अजिबात संबंध नव्हता. पण नंतर मी गाणं आत्मसात केलं. नाही बरोबर आहे. गाण्याने मला आत्मसात केलं. अहो पोरांनी पहिल्याच फटक्यात सा लावला. मला एक पण जमला नव्हता. अहो सा सोडा, साच्या पुढचं होतं ना ते येरे माझ्या मागल्या. अहो रेगमप असतं हो ते. हा तेच तेही मला जमलं नव्हतं. पोरांनी एक काम करूया, एकदा फक्त माझ्याकडनं ट्राय करून बघा. पोरांनो, मी गाणार. साहेब बापरे. काय हो? गा आता. हा, तुम्ही माझ्या मागे रिपीट करायचं. हा, मी गाणार. आज मी तुम्हाला गाणं शिकवणार. गाणं माझ्या मागे रिपीट करायचं. ओके, मी गातो. साहेब कंटाळाला असेल, जाऊ दे. हो, हरकत घेतोय मी. कंटाळा कसला? काय करताय? हे करतो ना, हरकत घेतो आधी. मी पण घेतली बारीकशी. नाही गा ना. पुराणो, आपण छंद मकरंद गायचं. डीजी माफ करा. बोलणे, हा. काउंटिंग द्या. पूर्वीची देऊ का आत्ताची? पूर्वीची नको. पुराणं झेपणार नाही. आत्ताची द्या. चालेल. जाऊ. नाही हो.
आत्ता ठरलं ना भोजने काउंटिंग द्या येतो. पुरानो मी म्हणेन माझ्या मागे गायचं फक्त गाणं पकडा सूर पकडा बाकी नको भोजने आत्ताची काउंटिंग द्या 4 4 1 1 2 2. थांबा रे मध्ये ढेकर पण पकडाल इथे तुमची कसोटी लागणार आहे सूर कुठले ढेकर कुठले हे ओळखायचं गुड गुरुजी रिझल्ट समोर आहे काय बोला आता हा रिझल्ट मामा अहो शास्त्रीय संगीताची थट्टा चालवली आहे इकडे अहो वसंतरावांनी अजरामर केलंय हो हे गाणं घेई छंद मकरंद अहो शास्त्रीय संगीतात एक एक सूर असा कसून लावला जातो तपश्चर्या असते कष्ट घेतले जातात वर्षानुवर्ष नाही बघा गुरुजी कसं आहे की पोरांचा थोडासा सूर इकडे तिकडे झाला नाही असं नाही पण गाणं पकडून होते गाणं शेवटपर्यंत सोडलं नाही काय भोजने मामा पकडून होते की नाही हो हो, हो. पकडापकडी सुरूच होती. सर तुमचं गाणं आहे ना पकडलंच पाहिजे म्हणजे म्हणजे कानात पकडूनच ठेवलं पाहिजे. मग छान गायला उत्तम मामा अहो तुम्हाला खरंच आवडलं हे गाणं नाही नाही, कौतुक केलं तुम्ही शास्त्री बुवा माझ्यातला माणूस नाही हो हवालदार कौतुक करतोय. सरकारी नोकरी करून बघा एकदा सर. भोजना मग काय नाही त्यांना सांगत होतो की साहेब आहेत ना त्यांच्या गावी पण जातात गाण्यासाठी त्यांना बोलवतात अजून मधून जात असतात गेले ना मस्त वातावरण असतं म्हणजे तिकडे गावी गेलात की वातावरण एकदम मस्त. मला बोलतात गावाले खांडेकर तुमचा आवाज म्हणजे पर्वणी तुमचा गळा अंगावर येतो असे मला बोलतात काय खोटं शपथ. काय खोटं आहे ना मग आहे ना आता भोजना माझ्या गाण्याचं कौतुक नको सर प्रश्न यांचा आहे हे बघा तुमचा क्लास आहे यांनी फी भरली आहे तुम्ही यांना गाणं शिकवा यांना गुंडा बांधा साहेब गुंडा आपण बांधतो त्यांच्यात गंडा बांधता. हा गंडा बांधा मी गंडा बांधणार नाही मी यांना शिकवणारही नाही सुमार गातात होते साहेब हो गाण्यासाठी जी बेसिक पात्रता लागते म्हणजे एक स्वच्छ गळा तोच नाही हो यांच्याकडे हो सुरज्ञान लागतं बैठक लागते काहीच नाही नाही हे बघा आता तुमच्या पेशामध्ये या पोलिसी पेशामध्ये भरतीला उंची बघतात वजन बघतात मग भविष्यात काय पोटच वाढणार आहे हे कशाला आता नाही तरी सुद्धा पात्रता बघतातच ना हो, हो. असंच आहे ना साहेब यांच्या डोक्यातून गाण्याचं खूळ जोपर्यंत जात नाही मी नाही शिकवणार मी यांना शिकवणार नाही गुरुजी गेले आता सुरेल मल्हार स्वरगंधार यांना गाणं कोण शिकवणार मी शिकवणार साहेब नाही भोजने मामा आपली जबाबदारी वाढली आहे यांचं सांगीतिक शिक्षण आणि आपल्या एरियातली कायदा सुव्यवस्थेची दुहेरी जबाबदारी आता आपल्यावर आहे ती पार पाडावी लागेल भोजने मामा असं नका करू म्हणजे मला समाजाला ही 3 रत्न द्यायची आहेत साहेब समाजात आधीच खूप रत्न आहे समाज वैतागलाय साहेब. म्हणून भोजने म्हणून मला हा पर्याय द्यायचा आहे नाही भोजने हे बघा असं नाही आपण एक काम करूया आपण 5ही जणांनी मिळून आता रियाज करूया नाही नको साहेब पाचही नको तुम्ही चौघं करा ना साहेब हा कारण तुम्ही रियाजाला बसल्यानंतर गर्दी होईल ना लोक गोळा होतील त्यांना सांभाळायला कोणतरी पाहिजे ना. तुम्ही कायदा व्यवस्था सांभाळा मी यांची सांगीतिक जबाबदारी घेतो भोजने फक्त ते जरा गरम पाणी गळ्यासाठी बंबच लावतो हा? सगळ्यांना लागेल. हो 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 येतो येस 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 हे बघा मुलांनो पंडितजींनी तुम्हाला सा शिकवला मी तुम्हाला आ शिकवतो पहिला आपण आ पासून सुरुवात करूया पण माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे तुम्ही आता इमॅजिन करा आ कसा मी शिकवणार आहे तुम्ही इमॅजिन करा की मी तुम्हाला उभं केलंय तिघांना आणि तुमच्या पार्श्वभागावर या दांड्याने फटके देतो तेव्हाचा आ लावायचा रेडी यू आर आता आपण वरचा आ शिकूया आता मी तुम्हा तिघांना टायर मध्ये घातलंय आणि आता मारतोय आता इमॅजिन करा हा यू आर आता मी तुम्हाला खाली बर्फाच्या लादीवर झोपवलंय खालचा आ शिकूया रेडी
पहिला टप्पा पार पाडलाय तुम्ही, आज शिकलात. रेडी? क्या बात है, केवळ कमाल. परफॉर्मन्सच्या दृष्टीनं अत्यंत सुरात असलेला अत्यंत बेसूर परफॉर्मन्स. ओके, हास्यरसिक काय म्हणतात प्रसाददा? संकेत, तू सुंदर गातोस. आम्हाला आजपर्यंत माहिती नव्हतं. तू शिकलायस गाणं? नाही नाही, मी शिकलो नाही. काय? अरे वा, फारच सुंदर. म्हणजे खूप छान वाटलं ऐकताना. आणि असं पकडून गायलास, मस्त गायलास. म्हणजे पशा इतकं जमलं नाही तुला, पण त्या मानाने तुझ्या मानाने चांगलं गायलास. पशा मस्त, खूप मजा आली. भोजने काय गायलास सुरुवातीला यार, आणि नंतर पण, आणि ओव्हरऑलच फॅन्टॅस्टिक. खूप ईज होता आज तुझ्या टायमिंगमध्ये, आणि खूप असं मजा आली. तुम्ही काय आवाज लावले होते तिघांनी, अरे देवा. ऍक्च्युली तुझा आवाज ऐकल्यानंतर स्वर गंधारच्या ऐवजी तुझं नाव स्वर भंगार पाहिजे होतं. कुठला आवाज शोधून काढलाय स्वामी. मजा आली. उत्तम सांघिक सादरीकरण होतं. फॅन्टॅस्टिक. सई. संकेत आणि भोजने, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. म्हणजे तुमची जुगलबंदी खरंच थांबू नये असं वाटत होतं. थोडासा काहीतरी वेगळा फॉर्मॅट आज पाहायला मिळाला. आणि आपल्या दिग्दर्शकांची ही खासियत आहे की जिथे एक्सपेक्टेड नाही आहेत गोष्टी, तिथेच त्या गोष्टी घडतात. तर हे लोकेशन अशा जुगलबंदीसाठी एक्सपेक्टेड नव्हतं, पण तो सुखद धक्का दिल्याबद्दल थँक्यू. संकेत, अप्रतिम गातोस. फार मजा आली तुझं गाणं ऐकायला. पुन्हा एकदा ही जुगलबंदी व्हावी अशी कळकळीची विनंती आहे. तुम्ही तिघांनी क्रेझी आवाज लावले होते, मजा आली. वेल डन. मंडळी, रांगेचा फायदा सगळ्यांनाच होतो, पण आज रांग मोडल्यामुळे होणाऱ्या हास्य निर्मितीचा फायदा आपल्या सगळ्यांना होणार आहे. त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. हॅलो दादा, हॅलो. गौरव वेल राहिलंय, बघा ना जरा प्लीज. म्हणा आत पाठवा ना तिकडं. काय आत पाठवा, काय आत पाठवा? माणसं आधी आत गेले, त्यांना बाहेर तर येऊन दे. ओ दादा, हो, आत काय जेवायला बसवले का लोकांना? 20-20 मिनिटं? ओ 20-20 मिनिटं घेत आहेत हो एका माणसाला. अरे हो बाबा, सर्व्हर डाऊन झालाय. हे नेहमीच आहे हा तुमचं. सर्व्हर डाऊन, ऑनलाईन पेमेंट होत नाही काय. अरे खरंच सर्व्हर डाऊन झालाय. मी काय म्हणतो, सर्व्हर आहे ना, मग तो वर पाहिजे, तो डाऊन काय? अहो पण मला बाई सगळं हलवून टाकलं तुम्ही. सॉरी सॉरी. अहो पण बघा ना, हे किती बेजबाबदारपणे वागतं. त्याला काय अर्थ आहे का हो? एक तर सर्व्हर डाऊन आहे, वेबसाईटवर काम होत नाही, पेमेंट लेट झाला तर तुम्ही आमच्याकडनं लेट फी घेणार. लेट फी देताना आम्ही अशा अद्वा तद्वा कारणं दिलेली चालणार आहे तुम्हाला? मूर्खपणा आहे, मूर्खपणा. एवढं नव्हतं. अरे अरे ऐक माझं. अरे गुंडू बाबू, मी आत्ता पोहोचली आहे. अरे अरे आज शेवटची तारीख आहे ना मालमत्ता कर भरायची, आणि ती खूप लाईन आहे. आय नो, मला पण बघायचा आहे तो पिक्चर, आणि आपल्याला प्रीमियरचे पासेस मिळालेत. आय नो, पण नाही ना, आता इकडे खूप प्रॉब्लेम झालाय. कितीचा शो आहे आता? काय आता कुचिकू करून काही उपयोग नाहीये. किती वाजताच आहे? ठीक आहे, मी ट्राय करते. 15-20 मिनिटं दे मला. हो ठीक आहे, लव्ह यू, बाय. अगं बाई, अच्छा. कुठं हे काय इकडं काय? हे बिल भरायचं. हो, लाईन लावा, लाईन लावा. लाईन दिसे ना एवढी मोठी. ये पुढे लगेच चला, लाईन लावा. अरे तू इथेस का? प्लीज मी तुमच्यासोबत थांबू का प्लीज? ॲक्च्युली मला खूप घाई आहे. मी टोकावर आहे.
लाईनच्या टोकावर आहे लाईनच्या. काय वाचतोयस? हा अंधारातल्या शेकोटीची गोष्ट. वाव. मी दिलेलं पुस्तक. काय आहे वन लाईन? चुलीत लाकडं पडतात मग आग पेटते. नाईस. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्ही इथे भरव देताय मला. आज नशीब आलं. काही चाललंय काही चाललंय इकडं तुमचं? ओ तुम्ही मध्ये कुठे घुसताय? तुम्हाला आवरी मोठी लाईन दिसत नाही? आम्ही एकत्र आहोत. मी सांगून गेले होते. कधी तास इकडे उभा आहे. तुम्ही कधी आलाय? ओ दादा ही पोरगी मध्ये घुसली, हिला बाहेर करा पाहिजे. तू शांत बघ. काय गडबड काय आहे रे बाबा? काहीच नाही. काही गडबडच नाहीये. मला मगाशी हा दिसला नाही. मला वाटलं हा आतमध्ये आहे, म्हणून मी डायरेक्ट जात होते. मी नाही का मला मी म्हणाला अडवलं तू म्हणला हा. असे निघाले ना. हा तर मी ह्याला शोधत होते. तर आम्ही एकत्र आहोत. काहीतरी काम होतं म्हणून मी जाऊन आले. तर हे उगाच म्हणतायत की मी इथे मध्ये घुसले म्हणून. हे उगाच काय उगाच? हे लोक एकत्र नाही, एकमेकांना वलकत सुद्धा नाही हे लोक. ऐका माणसं, हिला पहिला पार करत हो काका थांबा. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? काय? आम्ही चांगले ओळखतो. आमची ओळख म्हणजे अरे बापरे त्या लेवलला आहे. म्हणजे काम खूप मागची ओळख आहे आमची. खोटं बोलतो रे तू. नाही कुठं काय? खोटं बोलतो तू. नाही. हा बॉयफ्रेंड आहे माझा. बोल ना, बोल ना. मी बॉयफ्रेंड ही माझी गर्लफ्रेंड. माझ्या गर्लफ्रेंडला खडी आहे. ओ दादा ऐका माणसं, हे पक्क खोटं बोलतात दोघं लोक. पक्क खोटं बोलतात. बरोबर आहे बरोबर आहे. बरोबर आहे तर सांग ना वचाऱ्या तू. सांग ना जरा. हे लोक ही पोरगी रांगेत घुसली, सांग त्यांना. नाही नाही, प्रसाद ओकची रील आली. बायको विचारते काय मग कशी गेली संध्याकाळ? तो बोलतो मस्त, तू नव्हतीस म्हणून. बरोबर बरोबर आहे. यारायस का रे वचाऱ्या? याराय जरा. अरे ही पोरगी मध्ये घुसली त्याचं काय ना तुला ना रिला कसल्या बघतोस तू? ऐका मानतो तू हिला पहिलं बाहेर का रे. हे पण ते बोलतात एकामेकाला. अरे नाही ओळखत ते एकमेकांना. बाहेर कडं म्हणतात. बाहेर काय काढा? माझ्या गर्लफ्रेंडला काय बोलायचं नाही. मी आधीच सांगतोय आम्ही रानटी बॉयफ्रेंड आहे. मी काय पण करू शकतो, लक्षात घ्या. गर्लफ्रेंड आहे? हो ही तुझी गर्लफ्रेंड आहे? हो. ओके. गर्लफ्रेंडचं नाव काय जरा मला सांगशील का? आत्ता हा ए हा हा. ह्याची बारा घडी नको. आणि ए बाई तू बॉयफ्रेंड बोलतोस ना याला? बॉयफ्रेंडचं नाव काय सांग ना. पिल्लू. पिल्लू. हा माझा पिल्लू आहे आणि मी ह्याची बच्चू. 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 पिल्लू. बच्चू. पिल्लू. अरे बच्चू पिलू काय नाही, फालतूगिरी चालली इथली. बघा तुम्ही इकडे जरा. काय बघा फालतूगिरी कसली? प्रेम करतायत, करू दे ना त्यांना प्रेम. काय आहे मुंबईत हल्ली जागा कुठे प्रेम करायला? हा करू दे प्रेम, आपण लक्ष द्यायचं नाही आहे. अरे हे वय आहे का आपला लपून छपून प्रेम बघायचा? आणि समजा लपून छपून आपण प्रेम बघितलेला तर त्यातून काय प्रेरणा मिळणार आहे? आणि समजा प्रेरणा मिळाली तर आपल्यात तेवढी धमक आहे का? मला चांदपणा नको शिकू. माझ्यात काय धमक आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आलं ना? झालं. माझे धमक करते वाटत सांगायला. सायलेंट. काय? तुमच्या खळीला फार मुंग्या येत असतील ना? काय? खळीला मुंग्या येत असतील ना? का? गोड आहे ना खूप? मुंग्या मारणारा खडू असतो ना, चोल तिकडे सगळ्या मुंग्या पलतील. गोड आहे ॲक्च्युली थँक्यू. नाही नाही, तुमचंच थँक्यू. नाही ॲक्च्युली काय लाईन मध्ये थांबू दे. नाही ॲक्च्युली कसं पुस्तक वाचणाऱ्या मुलाच्या प्रेमात तसं कोण पडत नाही. तुम्ही पडलात तर मला खूप बरं वाटतं त्यामुळे. नाही ॲक्च्युली मी बॉयफ्रेंड म्हणून खूप मस्त आहे, फक्त कधी प्लॅटफॉर्म नाही मिळाला टॅलेंट दाखवायला. आज मिळालंय तर ऐका ना मी माझं बिल तुमच्याकडे देऊ का? दिल मला आवडेल. बिल बिल अच्छा. बिल देऊ का? म्हणजे कसं आहे, आपलं एकत्र असेल तर आपण एकत्र आहोत असं वाटेल ना. नाहीतर आपण वेगवेगळी बिलं घेऊन गेलो तर उगाच संशय येईल ना कोणाला.
सर ना मी ऐकलंय, आता ऐकलंय. ही बोलली तुझं बिल माझं बिल एकत्र करू ना, आज जाऊ कुणाला संशय येणार नाही. ए, जा आला ह्यांना पहिलं हिला पहिलं बाहेर करा ए, गप रे. केवढा गोंधळ घालतोय तो गप. मी गोंधळ घालतोय, मग काय? मी गोंधळ घालतोय. एक पोरगी मध्ये घुसून ती गोंधळ घालते ते काय नाही. पहिला तिला बाहेर करा. आई शपथ. प्रसाद मस्त रील बनवतात हा. मस्त रील बनवतात. काय काय आता काय वैशू ऐक ना यार, मी तुला का फसवेन? मी तुझा पुकू आहे ना, छोटा चिकी आहे ना. प्रसादोक. प्रसाद येराय काय रे, कसले कसले रील बनवत, त्याला पण काही कळत नाही. नको त्या माणसानं बिझी करून टाकला नाही त्यांनी. अरे यार कोणीतरी बोला नाही, मध्ये घुसले, मी एकटाच बोलतोय. ओ हॅलो ए भाऊ, ए इकडं काही चाललं, तू झोपतोस काय? तू झोपायला आले इकडं? हो, मी एकतर ऑफिस बंक केलंय, घरी बायको झोपायला देत नाही. रांगेत शांत झोपलं तर झोपू द्या ना. तुमचं बघा ना, झोपू द्या. अरे कुणाचं काय चाललंय इकडे? लोक रांगेत घुसतात, त्याचं काय नाही. अरे कसं होणार या देशात? सिविक सेन्स आहे. सार्वजनिक ठिकाणी किती मोठ्याने बोलताय. अरे मग सार्वजनिक ठिकाणी इकडे बेशिस्त वागतात ते तुम्हाला कळत नाही? अरे तुम्ही देशाचे नागरिक आहात ना, तर सजग राहा. अन्यायाविरुद्ध पेटून उठलं पाहिजे. ए बाबा, ए तुझ्या पाया पडतो, असले वाक्य ना तुझ्या तोंडात शोभत नाही. प्लीज, नको अन्याय कोणत्या भाषेवर. आणि हे बाबा हे जरा शांत बसा, ऑफिस आहे, शांत बसा. बेल वाजली. मी इथेच आहे, शिट्टी का वाजवताय? प्लॅटफॉर्म मिळाला ना, सुटलोय. हा फ्लॉवर पॉट कुठे असतो? काय? वास्तव्याला कुठे राहता? कुठे? सेक्टर 5. मी पण सेक्टर 2. मग मी पण कसं होईल? 2 + 3 = 5. 3 कुठनं आला मध्ये? लॉजिक बिजिक काय नाही, चेपायचं आपण फक्त सगळं. तुम्ही बागेच्या बाहेरून जात असाल तेव्हा फुलं रागावत असतील ना? आमच्या एरियामध्ये बाग नाहीये. नगरसेवक बदला मग. माझ्या हृदयावर 4 गुंठा जागा. थँक्यू. आई शपथ. काय करायचं या प्रसादोकचं? हॅलो, अगं मी आणि मंदाकिनी आम्ही फक्त फ्रेंड आहोत. पनवेल हायवेला आम्ही फक्त चिल करायला जातो, बाकी काय नाहीये. वैशू ऐक ना ग वैशू. वैशीचं कानफाड फोडलं पाहिजे वाचायला. अरे काही चाललंय यार, हस्तगिरी चालली आहे यार सगळी. ए लंच ब्रेक झालाय? हा, 1 तास थांबा सगळे. याला काय अर्थ आहे का? लंच ब्रेक कसा झालाय? अरे हापटी टाकून आलोय ना रे मी आता. लंच ब्रेक झाला. एक तास काय करायचं आम्ही इकडे? माणूस आहे. नाही, 1 तास म्हणतात बाबू. जेवून येतो. हा, या लवकर. हाय हाय हाय. हॅलो. हाय. हाऊ हॅन्डसम. झालं. यू लुकिंग सो हँडसम. आहे ना? हा अटायर म्हणजे ब्रिलियंट दिसतोय तुमच्यावर. ऍक्च्युली तुम्ही सरकारी कर्मचारी वाटतच नाही आहात, तुम्ही हिरो वाटताय. यु नो सर. मोरे, हा म्हणजे काय, हिरो म्हणजे 1 नंबर हिरो. डिक्टो हिरो सारखं दिसतात का नाही? हो. यांना बऱ्याच वेळा म्हटलं सर पिक्चर मध्ये हिरोचं काम करा, पण नाही, ते स्ट्रगल करणार कोण साला, म्हणून ते करत नाहीत, बाकी काय नाही. डिक्टो हिरो सेम अगदी. थँक्यू. ऍक्च्युली सर मला घाई होती, माझ्या बिलावर आधी सही शिक्का मिळाला तर बरं होईल. काय म्हणजे नेमकी घाई म्हणजे?
ऍक्च्युली एका फिल्मच्या प्रिव्ह्यूचे तिकीट्स आहेत माझ्याकडे तर तिकडे जायचं विजू मानेंची फिल्म आहे विजू मानेंची फिल्म आहे कुठली? मामाच्या गोव्याला जाऊया मामाच्या गोव्याला जाऊया. हो. इथे आणा मोरे टाइम घेऊन या. हो लगेच आणतो. लगेच आण. कामच आहे माझा. थँक्यू सो मच सर चांगला सिनेमा आहे चांगला नक्की बघा. थँक्यू मला स्पेशल स्क्रीनिंगचं तिकीट मिळालं हो अरे वा 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 घ्या बरं. आणा. माझं पण बिल भरायचं माझा नंबर पहिला आहे हो अरे वा वा का थँक्यू हॅलो थँक्यू येस 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 हे घ्या. थँक्यू सो मच हॅलो माझा नंबर पहिला आहे यांच्या इकडे लंच ब्रेक आहे की नाही? हा एका तासाचा 1 तासाने यायचं. ओके थँक्यू सऱ्या पोरीने बिल भरलं बघ आई शपथ काय मस्त ट्रेलर आहे. एक नंबर आहे. कुठला ट्रेलर बघताय? मामाच्या गोव्याला जाऊया. आवडला तुम्हाला? हा एक नंबर आहे. तुमचं बिल आणा. स्टॅम्प आणा. आपला स्टँड कुठे आहे? आम्ही आहे ना इकडे आई शपथ. संतोष जुवेकर आहे त्याच्यात. अरे हा संतोष जोईकर मस्त. तो आता कुशल बद्रिके दिसेल बघा. अरे अंकुश चौधरी पण आहे त्याच्यात. अरे आई अंकुश शपथ. चौधरी म्हणजे ना आता कुशल बद्रिके येईल बघा तिकडे. हे माझे फेवरेट आहे. अभिजित चव्हाण माझे फेवरेट आहे. अभिजित चव्हाण मस्त काम करतो. आता कुशल बद्रिके येईल बघा ना. अरे खेकडा पण याच्यात. खेकडा आहे त्याच्यात. आई शपथ. तुला खेकडा पण दिसला? अरे वसाऱ्यानं माझा खेकडा झालाय खाली ए बिल तुझ्याकडे बिल आहे? हा. तू खेकडा झालायस त्या बिलात घुस आता. हे बिल घे. तू 2.5 तासाने ये. जा. सर पण आता घ्या ना. लंच ब्रेक आहे ना आता. 2.5 तासाने ये. जा. माझे बिल आहे ना ते राहिले लंच ब्रेक आहे की नाही? हा. नियम कसा मोडायचा? तुम्ही 1 तासाने या. मॅडम तुमच्या बॉयफ्रेंडचं बिल राहिलं ना ये पटकन. शिशी हा नाही माझा बॉयफ्रेंड नाही माझा बॉयफ्रेंड वाट बघतोय तिकडे बॉयफ्रेंड आहे तुम्हाला? हो हरकत नाही. हरकत नाही तिथपर्यंत मी सोडू तुम्हाला? ओके चला म्हणजे कसं तासभर गप्पा पण होतील आपल्या. तास कसं आहे, आशा सुटता कामा नये. आशा पल्लवीत राहिली पाहिजे. या या या. मला माहित नाहीये कुठे जायचंय हरकत नाही हरकत नाही. चला. जेवलात तुम्ही? ए बाला कोण आहे ती कोण आहे माझी एक्स गर्लफ्रेंड. एक्स गर्लफ्रेंड. ओके गर्लफ्रेंड बच्चू पिल्लू गेला कळलं मला. सऱ्या जरा जरा ताब्यात राहा. फुल आलं की लगेच उभी करतोस. एक फुल आलं तुझं फ्लॉवर पाट केलं नाही इकडच फोरून गेलं ते. जरा सांभाळ स्वतःला मोठा शायनिंग मारत. अरे अरे तुमचं काय चाललंय? घुसा मोबाईल मध्ये बघत राहा रील. आपल्यावर होणारा अन्याय तुम्हाला कळलाच नाही पाहिजे. अरे काय होणार आहे देशाचे मी ते सहन करणार. आय एम द जागरूक नागरूक. मी हे होऊच देणार नाही. वैशू हे ज्याला देशाचं पडलंय ह्याला वैचूचं पडलंय. जोरदार टाळ्या. हिलेरियस परफॉर्मन्स. बाकी वैशाली प्रसाद ओकांनी पण विशेष बहार आणली. काय म्हणता प्रसाद ना? मस्त 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 विषय होता आणि फार मस्त खोल होतात. मला एका गोष्टीचा वेगळाच आनंद आहे की MHJ म्हणजे आपण महाराष्ट्रात आपण राहणारे आपण सगळेच आहोत. पण असा एक आपला मित्र ज्याच्याकडे विनोदाची मालमत्ता भरपूर आहे पण बरीच वर्ष त्याचा विभाग वेगळा होता. तिकडे तो कर भरत होता. आज त्यांनी इकडे येऊन कर भरला आणि आम्हाला फार आज त्याला इथे कर भरताना बघून
फार फार बरं वाटलं, फार आनंद वाटला. कुशा, तुला खूप दिवस लाईव्ह बघितलं नव्हतं आणि खरंच तुझा सेन्स ऑफ ह्युमर, तुझं टायमिंग अफलातून आहे मित्रा. एकदा कुशल दादासाठी जोरदार टाळ्या. दादा थँक्यू. मला एक किस्सा सांगायचा आहे खरं तर. मी जेव्हा दुसरीकडे कार्यक्रम करत होतो तेव्हा क्रिएटिव्जमध्ये चर्चा करताना आमच्या कार्यक्रमाचे जे त्यावेळचे कॉन्टेंट हेड होते, तर मी म्हटलं की अरे तुम्हाला असं वाटेल यार की सॉरी मला हे सांगावं लागतं आहे, पण माझ्या घरी हास्य जत्रा बघतात. तर त्या कॉन्टेंट हेड असं म्हणाल्या की कुणाला सांगू नको, पण माझ्या पण घरी हास्य जत्रा बघतात. We are loving your honesty and his honesty too. आत्ता मी हे सांगू शकतो. पण हा खरा किस्सा आहे, मी सांगतोय ते. आणि माझा तो कार्यक्रम थांबल्यानंतर आम्ही जिथे जिथे कार्यक्रमाला जातो, जिथे जिथे ऑडियन्स भेटतात, तर ते कायम मला विचारतात की तुम्ही हास्य जत्रात का जात नाही. तर मला सांगायचं आहे की होय, मी हास्य जत्रात आज आलोय. We are so glad. आणि थँक्यू. म्हणजे आम्ही सगळेच सचिन सर मेंटर होते आम्हाला सगळ्यांना. आम्ही त्यांच्याच तालमीत सगळे मोठे झालो. त्यामुळे असं काही वेगळं असं मला नाही वाटलं. मला असं भारी वाटलं खरं तर. आणि तुम्ही दोघांनी पण माझा इतक्या वेळा परफॉर्मन्स बघितला आहे. मला खूप वर्षांनी मी आज असा लाईव्ह परफॉर्मन्स तुमच्यासमोर करतोय. मला भारी वाटलं. थँक्यू. आम्हाला आता खूप जास्त भारी वाटलंय कुशलला. लव यू. अप्रतिम विषय होता, अप्रतिम संकल्पना. आणि अरुण, तू जो स्टँड दिलास या स्किटला, नाही तर ते उभंच राहिलं नसतं. वा 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 दादा, वा वा. ला जवाब, अप्रतिम. नेहमीप्रमाणे तुझी एनर्जी, तुझं टायमिंग. आणि कधी कधी असं असतं की ह्युमर असतो पण सौंदर्य कमी पडतं, तर ते तू भरून काढलंस प्रिया. फार गोड दिसतेस आणि फार सुंदर केलंस. तू काही वेगळं केलं नाहीस, की करतोस तू नॉर्मल मध्ये, पण ते छान केलंस, मजा आली. मोरे मस्त. दत्तू बघत राहा रील्स, बघत राहा रील्स. त्यामुळे काय होतं की हे प्रेरणा मिळते आम्हाला पण काम करण्याची, नाही का छोटं. आणि वैशूचा पुकू तुला, तू भेट मला बाहेर. मस्त मजा आली, खूप मजा आली. येस येस इंडीड, खूप मजा आली. मंडळी, 2 नवरे सज्ज झाले आहेत आपल्या बायकोसाठी एक गेम शो जिंकायला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाचे टास्क अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या खेळकर हास्यवीरांना. राम राम मंडळी, राम 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 राम. स्वागत आहे तुमचं आपल्या गेम शो मध्ये, ज्याचं नाव आहे आमचे दाजी लय भारी. आणि अर्थातच मी तुमचा आवडता अँकर, ज्याच्या असण्यामुळे ताईंच्या चेहऱ्यावर येते खुशी, तोच मी तुमचा लाडका मेवणा जोशी. म्हणजे आजही आपल्या बरोबर आहेत 2 कपल्स. माझ्या उजव्या हाताला आहेत रसिकाताई, नमस्कार. नमस्कार. आणि डाव्या हाताला आहेत शिवालीताई. नमस्कार. मंडळी, सुरू करूया आपल्या नेहमीच्या प्रश्नांपासून. कसं जमलं बा ताई, सांगा कसं जमलं? आमच्या लग्नाचं कसं झालं माहितीये का? म्हणजे माझ्या भावाला ना बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि शामूची जिम होती. होती म्हणजे आहे, पण तेव्हा पण होती. तर मी माझ्या भावाला घेऊन याच्या जिम मध्ये गेले आणि त्या दिवसापासनं सलग पुढचे 3 महिने शामू आमच्या घरी यायचा माझ्या भावाला जिम मध्ये घेऊन जायला. मग 3 महिन्यानंतर काय झालं? मला घेऊन गेला. म्हणजे मला पळवून घेऊन गेला आणि मग आम्ही लग्न केलं. वा, म्हणजे भाऊ डंबेल सुचलच होता, भाऊजी मुलीलाच घेऊन गेले. मला फार आवडलेलं आहे, फार आवडलं. ते करावं लागलं ना. प्रेम जडलं होतं ना माझी रस्सावर. हिला आम्ही लाडाने रस्सा म्हणतो. आणि मी याला शामू म्हणते, म्हणजे शामराव नाव आहे यांचं. आज हा जसा गेम शो आहे ना, तसे आतापर्यंत आम्ही 24 वेळा गेम शो जिंकलेले आणि आजचा 25वा शो आहे. सिल्वर जुबली होणार आहे आमची. नाही मंडळी, मला यांचा कॉन्फिडन्सच खूप आवडलेला आहे. पण आपण आता जाऊया अपोनंट पार्टीकडे. शिवालीताई, तुमचं कसं जमलं? मी सांगू काय? बोला ना दाजी. खरं तर मला लग्नासाठी फक्त मुलगी हवी होती आणि मला शिवा भेटली.
म्हणजे आयुष्याचं सार्थक झालं. अहो, इथे कुठे जा तुम्ही पण लवकर. हे असंच करतात सगळ्यांसमोर काहीही सांगत बसतात. तुमची स्टोरी तुमच्यासारखीच अगदी शॉर्ट आणि स्वीट आहे. अहो. नाही नाही, मला फार आवडलं. पण ना मला तुमच्यापेक्षा यांची स्टोरी जास्त इंटरेस्टिंग वाटते. म्हणून आजच्या पहिल्या राऊंडचा खेळ निवडण्याचा अधिकार मिळतोय रसिकाताईंना. हो, या 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 ताई, या. तर मंडळी, आपण काय करणार आहोत? हा बाऊल आहे, यामध्ये काही चिठ्ठ्या आहेत, त्याच्यामध्ये खेळांची नावं आहेत. आता ताई चिठ्ठी उचलणार आणि बघूया कुठला खेळ आहे तो. ताई? रसा रसा भारी चिठ्ठी निवड. हा. ओहो, सीझन कंटेस्टंट. ओहो, गुलाबी चिठ्ठी आली. द्या बघूया काय लिहिलंय. ओहो, ताईंनी खेळ कुठला निवडलाय? कुठला? बाहुबली. मला माहितीये कटप्पाने बाहुबलीला का मारलं मला माहितीये. नाही हो, तो खेळ नाहीच आहे हा. अहो, याच्यात पंजा लढवायचा आहे. पंजा मग शिवाय जिंकणार त्याच्यात. म्हणजे आम्ही घरी पंजा लढवतो ना तीच जिंकते. अहो, नवरा बायकोनी नाही पंजा लढवायचा आहे. अहो, या टीम मधल्या दाजींनी तुमच्या टीम मधल्या दाजींशी पंजा लढवायचा आहे. आम्ही वा. वा त्याचे जेवढे दंड आहेत तेवढी माझी मांडी पण नाही ग. बाई ना, हे बकरीचं बच्च याच्याबरोबर मला पंजा लाडवायचा आहे. याला तर डाव्या हाताच्या बोटाने मी उफटा सुफटा करून टाकली. वहिनी हसू नका, त्यांना सांगा असं नका बोलू. आपण जे आहे ते आहे का नाही? नाही, बरोबर आहे. तर सुरू करायचा का गेम? दादा मी 2 हाताने खेळलो तर चालेल काय? नाही, हे बघा आपल्याकडे नियम आहे. पंजा एका हातानेच ओ लढवायचा. वापरू द्या ओ. 2 हात काय अख्खी बॉडी वापर भाऊ तू. तुला जे वापरायचं ते वापर. अख्खा जोर लावून टाकतो आज. शामूच्या डोल्याला कोणाची कॉम्पिटिशन नाही बरं का? वा 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 वा, याला म्हणतात स्पिरिट. तर मंडळी सुरू करूया हा राऊंड. जो मारेल या राऊंड मध्ये बाजी तोच ठरणार नंबर 1 दाजी. आत्ता मारून काहीच होणार नाही. नाही जेवढं फुगेल तेवढं फुगेल. दत्तूजी, असं नाही करायचं. इथे या बरं. मी काय सांगितलं, आपण मज्जा करायला आलोय की नाही? आपण मज्जा करायची. पण मी जिंकणार. मी जिंकणार. नाही. हे बघा, हरणं जिंकणं होत राहतं. मज्जा करायची ना गोंडस बाळाला. मज्जा करूया. मंडळी, हाऊ रोमॅन्टिक. मंडळी, जशी यांना मजा येते तुम्हालाही मजा येत असणार. तर सुरू करूया आपला गेम थेट. या दत्तूजी. ए, बकरीचं बच्च ये रे. शामू. अरे बापरे, खातो पितो का नाही रे तू काय? खाना काय? अरे बापरे. बापरे नाही. विलव जोर. मेरे शामू के डोले ओले ओले, शामू के डोले ओले ओले. फार कमाल. तर मंडळी, पहिला राऊंड जिंकलेले आहेत श्यामदाजी. आणि ते राऊंड जिंकलेले आहेत, त्याच्यामुळे पुढचा राऊंडचा खेळ निवडण्याचा मान जातोय रसिका ताईंकडे. या ताई, निवडा चिठ्ठी. असो, बेस्ट लक. वा. ओहो. मंडळी, आपला गेम शो स्पेशल काय माहितीये का? कारण इथे बाजी कधीही पलटू शकते. आणि तसंच झालंय. अहो, पुढचा गेम कुठला? कुठला आहे? वॉकेन पण मोडणार. म्हणजे काय? सांगतो. म्हणजे या गेम मध्ये या दाजींनी यांच्या ढेंग्या खालून जायचंय आणि त्या दाजींनी यांच्या ढेंग्या खालून जायचं आहे. पण ढेंग्या खालून जाताना शरीराच्या कुठल्याही भागाला स्पर्श सुद्धा करायचा नाही. सुरू करायचा. तर मग पहिल्यांदा दत्तू दाजी जातील श्यामदाजींच्या ढेंग्या खालून. सुरू करूया या राऊंडला. जो मारेल या राऊंड मध्ये बाजी तोच ठरणार आपला नंबर 1 दाजी. दत्तूजी.
येतो अरे येतो ना अरे येतो ना रे बाबा. तुझी मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय अहम बाळगू नये. अहम नाही करायचा बरं का. मज्जा करायला आलोय की नाही. गोंडूला मज्जा आहे की नाही. मंडळी आपण बघितलं दत्तूजींचा लवचिकपणा. आता बघूया श्यामजींची ताकद. तर विजेते ठरलेले आहेत दत्तूदाजी. झालं साधासा खेळ पण नाही जिंकता आला. काय उपयोग आहे या एवढा फुगवून ठेवलेला बॉडीचा. अरे पण पहिला राऊंड बॉडीमुळे जिंकलो ना रस्ता. बॉडीमुळे जिंकलो म्हणजे नुसती बॉडी काय. नुसतं चिकन खायचं अंडी खायची. फ्लेक्झिबिलिटी कुठे लवचिकता कुठे. आपल्या खेळात काय करणार. अरे बापरे रस्ता किती फडाफडा बोलते का तू. फटाफट बोल नाही तर काय. अरे थांबा तुम्ही खेळावर फोकस करा. आपला पुढचा खेळ खेळायचा ना. तर आता मागचा राऊंड जिंकलाय शिवालीताई. त्याच्यामुळे त्यांना मान मिळणार आहे पुढच्या राऊंडची चिठ्ठी काढण्याचा. हो. या. ओहो पिवळी चिठ्ठी. माझा आवडीचा रंग आहे. दॅट्स माय कलर. क्या बात है क्या बात है क्या बात है. बघूया काय आहे चिठ्ठी. ओहो काय झालं चिठ्ठी काय पुरी? झालं काय झालं. मंडळी मी एवढे एपिसोड केलेले पण हे असा खेळ अरे काय झालं का बरं असतो हा माणूस. काय 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 लिहिलंय. काय नाव आहे खेळाचं. तुम्हीच ठरवलंय ना. मी सांगतो ना. सांगा. दाजी म्हणे ब्युटिफुल. आणि महत्वाचं म्हणजे या खेळात नवरा बायको या दोघांनाही खेळायचं आहे बरं का. मी सांगतो काय करा. म्हणजे हा खेळ आम्ही जिंकणार. मला माहितीये. मी असलं ब्युटिफुल मेकअप करते ना. हा राऊंड आम्ही जिंकणार. कन्फर्म आहे. ताई मेकअप नाही करायचा आहे. नाही? मी काय ठेवलंय. फुलं आहेत. ही फुलं तुम्हा दोघी ताईंना आपापल्या नवऱ्याच्या केसात माळायची आहे. आणि जी ताई जास्तीत जास्त फुलं माळेल ती ठरेल विजेती. आणि जी कमी असू नका ना तुम्ही. सुरू करूया या राऊंडला. जो मारेल यात बाजी तो ठरेल नंबर 1 दाजी. महत्वाचं म्हणजे हे सगळं कार्य तुम्हाला 20 सेकंदांमध्ये करायचं आहे. त्यामुळे वेळेकडे लक्ष असू द्या. करायचं सुरू. ओके युअर टाइम स्टार्ट्स नाउ. क्या बात. लगभग ओ ताई अहो बघा ते पुढे गेल्या. तुम्ही माळा. कुठल्या केसात फुलं माळू. आधीच डोक्यावर एक केस नाही. अरे ते कसं सांगत होती हेअर ट्रान्सप्लांट कर. ते नाही ऐकलंस माझं. तोंड सरळ ठेव. तरी जाऊ दे. ते बघ त्यांचं केवढं झालंय. 4 3 श्वास घेऊ नको. राहत आहेत. आणि टाइम. वा वा शिवालीताईंनी मांडले 3 4 6 9 10 11 12 13 14 15 16 18 20 फुलं. श्वास घेऊ नको. आणि रसिकाताईंनी 0 ते पण पडलं. हसू नका. त्यामुळे अर्थातच या गेमचे विजेते ठरलेले आहेत दत्तूराजी. तुझी नाही म्हटलं ना. मज्जा करायला आलोय की नाही बाबू. माझी सिल्वर जुबली तुमच्यामुळे कंप्लीट हा सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. वा व्हेरी एंटरटेनिंग. अतिशय अजब खेळ होते. त्यामुळे गजब झाला परफॉर्मन्स. मजा आली. सई संकेत कुठलाही परफॉर्मन्स तू खूप प्रामाणिकपणे सादर करतोस आणि ही तुझ्यातली खूप चांगली क्वालिटी आहे. त्याचा प्रत्येक वेळेला येतो. आजही आला. छान तुझ्याच खांद्यावरची जबाबदारी दिली होतीस ती खूप छानपणे तू पार पडलीस. मजा आली. दत्तू तू पण छान केलंस. जे काही छोटंसं वाटायला आलं होतं ती फुलं पण तुला फार गोड दिसत होती. ओव्हरऑल मजा आली. सिम्पल बट नाईस परफॉर्मन्स.
आणि मंडळी याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे आजच्या भागात इथे थांबण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार.